मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲक्युपंक्चरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातील ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आधुनिक वैद्यकासोबत पूरक उपचार पद्धतींनाही प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. ॲक्युपंक्चरसारख्या उपचार पद्धतींचा योग्य संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास झाल्यास नागरिकांना अधिक प्रभावी आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. परिषदेत ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीतील नव्या संशोधनावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर, विविध आजारांवरील उपचारांच्या अनुभवांवर आणि आरोग्य क्षेत्रातील नव्या संधींवर सखोल चर्चा होणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून संशोधक, डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमुळे ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीबाबत जनजागृती वाढण्यास, संशोधनाला चालना मिळण्यास आणि देशातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com.